गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत रिसायकलिंग ऑफ पेपर. कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं हाऊ कंपोस्ट आर प्रिपेअर्ड बाय यूजिंग वर्म्स. इट मीन्स वर्मी कल्चर. अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी सम पार्ट ऑफ हाऊ टू रिसायकल दी पेपर ॲज वेल ॲज प्लॅस्टिक इज बून और कर्स. ठीक आहे. सो वी स्टार्ट फ्रॉम दी रिसायकलिंग ऑफ पेपर. रिसायकलिंग ऑफ पेपर. आता जे काही आपला वेस्ट आहे त्यामध्ये पेपर पण प्रेझेंट असतो. आपण काय करतो, एखादी पेपर जर थोडासा जरी वेस्ट झाला की ते पेपर काय करणार, आपण बुकमधून फाडून टाकणार, परत डस्टबिनमध्ये फेकून देणार. ठीक आहे. आता खूप सारा पेपर असाच वेस्ट होतो. पेपरचा पण रिसायकल आपण करू शकतो पेपरचं. ठीक आहे. ते कशा पद्धतीनं रिसायकल करता येईल एखाद्या अट्रॅक्टिव्ह फ्रेममध्ये, ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. यासाठी काही पॉईंट्स किंवा रिक्वायरमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. रिक्वायरमेंट्समध्ये काय काय लागतील? पेपर तर प्रेझेंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. वेस्ट पेपर, परत नेट और एक फ्रेम पाहिजे, नेट लाईक शिवड साइज फ्रेम. थर्ड नंबर वॉटर. ठीक आहे. टबची पण गरज आहे, टब और बास्केट म्हणू शकतो. इतके सारे रिक्वायरमेंट्स गरजेचे आहेत पेपर रिसायकलिंग करते वेळेस. ठीक आहे. आता सपोज वेस्ट पेपर आहे, इतके टेन्शन करून घ्या जे लागणार आहे ते आपल्याला रिक्वायरमेंट्स मध्ये. स्टेप्स इन पेपर रिसायकलिंग, हेडिंग द्या हे. पेपर रिसायकल करते वेळेस आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं रिसायकल करायचं ते माहिती करून घ्यायची. त्यामुळे हेडिंग द्या स्टेप्स इन पेपर रिसायकलिंग. ठीक आहे. फर्स्ट काय लागणार आहे आपल्याला? पेपर. पेपर वेस्ट पेपर, जे की न्यूजपेपर असेल, बुकचा काही वेस्ट पार्ट असेल, किंवा ओल्ड बुक्स असतील जे की युजफुल नाहीत. ठीक आहे. तसे पेपर काय पाहिजे आपल्याला? वेस्ट पेपर म्हणू शकतो. फर्स्ट पॉइंट असेल या, वी नीड वेस्ट पेपर like न्यूजपेपर, जे की दोन्ही साईडने प्रिंटेड असतो. परत त्याचा वापर आपण रियूज कशा पद्धतीनं करायचा आहे. परत मॅगझिन्स. ठीक आहे. आणखी जे काही पेपर जे की युजफुल नाही तसे पेपर्स आपण पण घेऊ शकतो. और अदर वेस्ट पेपर. ठीक आहे. स्क्रीनच्या बाहेर जाईल. पेपर आपल्याकडे आहे. ठीक आहे. पेपर आहे तर त्याला काय करायचं? नेक्स्ट पॉईंटमध्ये त्या पेपरला आपण काय करायचं आहे? टियर करायची किंवा स्मॉल पीसेसमध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे.
टीयर द पेपर इंटू दी स्मॉल पीसेस. सेकंड पॉइंट लिहा. टीयर दी पेपर इंटू स्मॉल पीसेस. ठीक आहे. त्या पेपरला काय करायचे आहे, स्मॉल पीसेस मध्ये ब्रेक करून घ्यायचं आहे. थर्ड पॉइंट, परत आपल्याला काय लागणार आहे, एक फ्रेम पाहिजे जे की वायरनी बनलेला असेल, मेश लाईक म्हणू शकता. फ्रेम असा असेल किंवा तुमच्या इच्छेनुसार ज्या पद्धतीचा तुम्हाला पुढे चालून फ्रेम बनवायचं आहे. पेपर, जे काही पेपर तुम्ही रिसायकल करणार आहात त्यापासून एक ब्युटिफुल अट्रॅक्टिव्ह जे काही फ्रेम बनवायचं आहे त्या आकाराचा तुम्ही फ्रेम घेऊ शकता, जे की नेट फॉर्म मध्ये असला पाहिजे. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये काय करायचं आपल्याला, प्लॅस्टिक असेल प्लॅस्टिकचा वापरू शकता किंवा नेट लाईक स्ट्रक्चर असेल ते पण यूज करू शकता. थर्ड पॉइंट ते मेन्शन करा. सबमर्ज द पेपर pieces इंटू, आता जे काही स्मॉल पीसेस केलं होतं ते काय करायचं आहे, एका बास्केटमध्ये घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी असलेलं बास्केट, जे काही बास्केट आहे त्यामध्ये काय करायचं आहे, सबमर्ज दी पेपर पीसेस इंटू दी बास्केट कंटेनिंग basket or tub containing water. ठीक आहे. टब कंटेनिंग वॉटर मध्ये काय करायचे आपल्याला, ते स्मॉल पीसेस सबमर्ज फॉर्म मध्ये किंवा त्यामध्ये त्या टब मध्ये आपले काय करायचे, स्मॉल जे काही पीसेस आहेत टाकायचे आहेत. परत ते किती, परत नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करा, सबमर्ज दी पेपर फॉर अ डे. पेपर पीसेस फॉर अ डे. पूर्ण एक दिवस काय करायचे, ते पाण्यामध्ये भिजूनच ठेवायचे आहे. पूर्णपणे भिजल्यानंतर काय होईल, एक पेस्ट तयार होईल. जसं की आपला कोलगेट असेल त्या फॉर्म मध्ये एक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा वॉटर जर ऍड केलं तर त्यामधून काय करायचं, आपल्याला एक्स्ट्रा वॉटर पण रिमूव्ह करावं लागेल. पेस्ट असेल तरच ते काय होईल, एक प्लेन लेयर फॉर्म करण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. जसं की आता स्मॉल आहे, ही प्लेन सरफेस आहे, रफ म्हणू शकतो, रफ सरफेस आहे, हा स्मूथ सरफेस म्हणू शकतो. आता जे काही तुम्हाला ज्या पद्धतीनं सरफेस पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. आता आपण काय करणार आहोत, एक फ्रेम बनवणार आहोत, जसे की कलर कलर वापरलं जाईल त्यामध्ये, किंवा ड्राय लिव्ज वापरले जातील. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करायचं आपल्याला, मेक अ थिक पेस्ट लाईक अ कोलगेट. थिक पेस्ट, सबमर्ज केलं होतं पेपर ऑलरेडी. दुसऱ्या दिवशी काय करायचं, एक पेस्ट बनवून घ्यायचं आहे. पेस्ट बनल्यानंतर काय करायचं आपल्याला, जे काही आपली नेट होती, जे काही आपला नेट होता त्या नेटवर किंवा जे काही तुमचा फ्रेम आहे त्या फ्रेम मध्ये काय करायचं आहे, पोअर करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये करा, पोअर युअर पेस्ट into
टू युअर फ्रेम. जे काही तुमचा फ्रेम आहे त्यामध्ये काय करायचं आहे, पोर करायचं आहे, जेणेकरून काय होईल, त्या साईजमध्ये जे काही तुमचा पेपर आहे, जे काही पेपरचा पेस्ट आहे ते त्या पद्धतीचा आकार घेईल. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं, परत आपल्याला जे काही तुम्ही बनवलेलं आहे फ्रेम, त्या फ्रेममधून तुम्हाला बाहेर रिमूव्ह करायचं आहे, त्याला ड्राय करायचं आहे. ड्राय होण्या अगोदरच ज्या कलरचा जे काही फ्रेम पाहिजे तुम्हाला ते कलर त्यामध्ये ऍड करायचा आहे. अदरवाईज किंवा लीफ असतील, कलरफुल कलरफुल लीफ असतील त्यावर ऍड करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय करू शकतो, ते फ्रेम बनवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय करायचं आहे, नेक्स्ट पॉइंट, pat gently to create the plane surface. जसे की स्लोली त्यावर काय करायचं आहे, थापटायचं आहे, जेणेकरून काय होईल, असा एक प्लेन सरफेस तयार होईल. प्लेन सरफेस तयार झाल्यानंतर काय करायचं आहे, त्यावर जे काही तुम्हाला लीफ ऍड करायचे असतील किंवा जे काही तुमचा कलरफुल कलर असेल ते कलर ऍड करू शकता. ठीक आहे. ते ऍड करण्यासाठी ते वापरण्यात येईल. आता नेक्स्ट पुढच्या पॉइंट मध्ये मेन्शन करायचं आहे, आता काय केलं, आपण एक फ्रेम तयार केलो. आता फ्रेमला पण ड्रेन ऑफ होऊ द्यावं लागेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करा 8 नंबर, वेट टिल द वॉटर ड्रेन ऑफ. वॉटर ड्रेन, DRAIN, ड्रेन ऑफ. जसे की आपण म्हणतो पाण्याचा निचरा होणे. एक्स्ट्रा वॉटर जे काय आहे ते ड्रेन ऑफ झालं पाहिजे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, जे काही तुमचा कलर्ड फॉर्म मधले आपला कलर प्रोडक्ट असेल किंवा पेपर असेल किंवा लीफ असतील, जे काही तुम्हाला ऍड करायचं आहे जेणेकरून ब्युटिफुल फ्रेम तयार होईल, ते तुम्ही त्यानंतर काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. ठीक. किंवा इफ रिक्वायर्ड, जर सपोज वॉटर लेवल जास्ती झालेला आहे पेस्टमध्ये, आता त्या ठिकाणी तर ड्रेन ऑफ तर करावं लागेल. त्यासाठी जर गरज असेल तर काय करावं लागेल, आपल्याला एक प्लेन पेपर त्यावर स्प्रेड करायचं आहे, जेणेकरून काय होईल, एक्स्ट्रा जे वॉटर आहे ते सोक होईल. ठीक आहे. 9 पॉइंट मेन्शन करा, इफ रिक्वायर्ड spread old cloth or newspaper which will absorb एक्स्ट्रा वॉटर. जेणेकरून काय होईल, जे काही एक्स्ट्रा वॉटर प्रेझेंट आहे ते एक्स्ट्रा वॉटर काय होईल, ऍब्सॉर्ब करेल किंवा जे काही म्हणू शकतो सोक दी एक्स्ट्रा वॉटर. सोक दी एक्स्ट्रा वॉटर. त्यानंतर काय करायचं आपल्याला, जर सरफेस जर सपोज एक्स्ट्रा जर वॉटर असेल तर त्या टायमिंगलाच ही स्टेप वापरायचं आहे. ठीक आहे. जर स्मूथ
जे काही तुमचा लेअर आहे स्मूथ असेल, एक्स्ट्रा वॉटर नसेल, तर त्या टायमिंगला ही स्टेप स्किप करायची. कळते? मग त्यानंतर काय करायचं आहे, जे काही आता फ्रेम आहे आपला, ते फ्रेम काय करायचं आहे, केअरफुली एका प्लेन सरफेसवर ठेवायचं आहे. काय करायचं आहे, नाव केअरफुली रिमूव्ह दी नाव केअरफुली remove the frame and place it on the newspaper. हे काय करायचं, रिमूव्ह केल्यानंतर केअरफुली रिमूव्ह करून, जे की फ्रेम डिस्टर्ब होणार नाही त्या पद्धतीनं रिमूव्ह करायचं आहे. परत एका प्लेन न्यूजपेपर किंवा प्लेन सरफेसवर ठेवायचं आहे. ठीक आहे. रिमूव्ह अँड प्लेस ऑन दी सरफेस लेवल और ऑन द न्यूजपेपर. ठीक आहे. आता फ्रेम मधून तुम्ही काय केलं, बाहेर काढलेलं आहे. आता जे काही सपोज एखादी फ्रेम आहे, असा एक फ्रेम होता आपला या टाईपचा. ठीक आहे. यामधून जे काही तुमचा पेस्ट होता ते तुम्ही काय केलं, रिमूव्ह केलं. रिमूव्ह केल्यानंतर जे काही पेस्टचा आकार होता ते ॲज इट इज राहणार नाही. तितकं काही क्लिअर ड्रॉ करत नाहीये कारण खूप वेळ जाईल. हे जे साईडचा जे काही एरिया आहे ते डिस्टर्ब होईल. हे डिस्टर्ब न होऊ देण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण कॉर्नरनी वेट जे काही सपोज इकडे सपोर्ट दिला पाहिजे. ठीक आहे. इकडे सपोर्ट असला पाहिजे जेणेकरून काय होणार नाही, सपोज काय सपोर्ट आहे दोन्ही साईडचा. जेणेकरून काय होईल, जे आपला फ्रेम आहे ते डिस्टर्ब होणार नाही. हे काय असेल, फ्रेम आहे, परत ही सपोर्ट. ज्यामुळे काय होईल, जे काही आपला फ्रेम आहे ते फ्रेम डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे. आता फ्रेम रिमूव्ह झालं, आपण ड्राय करायला ठेवलो, तर जे काही तुम्हाला कलर्स ॲड करायचे आहेत, जे काही कलर असेल, कलरफुल लीफ असतील किंवा अदर कोणताही स्ट्रक्चर असेल जे की आता तुम्हाला त्या फ्रेममध्ये फिट करायचं आहे, जेणेकरून ते तुमचा फ्रेम जे काही आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसेल. सपोज आपण काय घेऊ, ब्ल्यू कलर पेन वापरले म्हणून ब्ल्यू कलर घेतलं, सपोज आपण ब्ल्यू कलर ॲड केलेला आहे. अदरवाईज आता या ठिकाणी आपण सपोज आपण काय केलंय, जे काही आपला ॲड करण्यासाठी जे काही स्ट्रक्चर वापरलो काही डिस्टन्सवर, त्यामध्ये काय केलं, करेक्ट डिस्टन्स कन्सिडर करून काय केलं होतं, आपण जे काही स्ट्रक्चर आहे आपल्याला ॲड करण्यासाठी ते स्ट्रक्चर ॲड करून घेऊ शकतो, जेणेकरून काय होईल, अट्रॅक्टिव्ह दिसेल. अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. किंवा अदर स्ट्रक्चर असतील तुमच्याकडे, जे काही फ्रेम आहे या पद्धतीनं दिसेल. ठीक आहे. आता शेवटचा पॉईंट एक ऍड करा. नाव यू कॅन ऍड, नाव यू कॅन ऍड कलर्स एक वापरू शकता किंवा
दोन प्रकारचे कलर वापरून 2 सेक्शनमध्ये करू शकता किंवा 3 सेक्शनमध्ये. जसं तुम्हाला ज्या टाईपचा फ्रेम पाहिजे त्या टाईपचा फ्रेम तुम्ही बनवू शकता. ॲड कलर्स किंवा कलर्ड लीफ असतील, कलर्ड लीफ किंवा लीव्ज, परत ड्राय लीव्ज असतील. ठीक आहे. परत अदर ग्रॅन्युलर स्ट्रक्चर, अदर ग्रॅन्युलर स्ट्रक्चर असेल. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून काय होईल, जे काही पेपर तुम्ही डिस्पोज करणार होतो ते काही त्या जे ते पेपर होता त्या पेपरचा काय केलं, पुनर्वापर केलं. ठीक आहे. अगोदर सांगितलं होतं की एक पॉईंट जे जे की पॉईंट आपण डिस्कस केलं होतं, डिस्पोजल ऑफ वेस्ट या पॉईंट अंडर 3 वर्ड्स घेतलं होतं. रियूज, रेड्यूस अँड रिसायकल 3 वर्ड्स ते गरजेचे आहेत सांगितलेलं होतं ऑलरेडी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे काही आपला पेपर आहे त्या पेपरचा आपण काय करू शकतो, रियूज करू शकतो. ठीक आहे. रियूज म्हणू शकतो, चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, पेपरची रिसायकलिंग करू शकतो. पण आता जे काही आपला गार्बेज आहे त्यामध्ये फक्त पेपर प्रेझेंट राहणार आहे का, त्यामध्ये अदर मटेरियल्स पण आहेत जे की नॉन डिग्रेडेबल असतील किंवा काही डिग्रेडेबल्स आहेत. ठीक आहे. आता त्यापैकी प्लास्टिक जर कन्सिडर केलं, प्लास्टिक पण बल्क फॉर्ममध्ये जे काही आपण बाहेर डिस्पोज करतो किंवा डे बाय डे त्याचा वापर वाढतच चाललेला आहे, जेणेकरून काय होत आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लास्टिक पाहायला भेटेल. तर आता प्लास्टिकचा वापर आपण पुनर्वापर करू शकतो का? काही प्लास्टिक रिसायकलिंगसाठी जातात, काही आपण रियूज करू शकतो का? किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी प्लास्टिक वापरण्या अगोदर आपण इतकी काळजी घेतली पाहिजे की हा प्लास्टिक पुनर्वापरात येईल का, किंवा जे काही प्लास्टिक आहे यूज झाल्यानंतर ते डिस्पोज करते वेळेस किंवा गार्बेजमध्ये पुटअप करते वेळेस त्या टायमिंगला परत वापर करता येईल का या प्लास्टिकचा, आपण विचार केलं पाहिजे. ठीक आहे. तर आता प्लास्टिकचा वापर डे बाय डे तर वाढतच चाललेला आहे. आपल्या हेडिंग अंडर एक शेवटचा पॉईंट आहे जे की प्लास्टिक बून और कर्स. प्लास्टिक हे शाप की वरदान असा एक पॉईंट आहे. तर आता प्लास्टिकचा वापर आपण डे बाय डे करतच चाललेलो आहोत, कारण पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे, प्लास्टिकचा वापर पण वाढत जाणारच. तर आता प्लास्टिकला आपण बून म्हणू शकतो की कर्स, ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. फक्त काही पॉइंट्स डिस्कस करू, जर वेळ असेल तर पूर्ण पॉइंट कव्हर होतील. आता नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला, प्लास्टिक बून और कर्स. शाप की वरदान. प्लास्टिक्स काय आहेत, शाप की वरदान. आता हे पॉइंट आपल्याला काय करायचे, डिस्कस करायचंय. ठीक आहे. आता प्लास्टिकला आपण वरदान म्हणू शकतो किंवा शाप म्हणू शकतो, आता ते या पॉइंट मध्ये डिस्कस करायचंय. ठीक आहे. आता प्रत्येक प्लास्टिक आपण रिसायकलिंगसाठी वापरू शकतो का, तर प्रत्येक प्लास्टिक आपण रिसायकलिंगसाठी वापरू शकत नाही. आता या अंडर काही पॉइंट्स लिहा. सम काइंड ऑफ प्लास्टिक, some kind of plastics are recycled, but some not be recycled.
ठीक आहे. जर साध्या क्वालिटीचा किंवा थिकनेस जर कमी असेल प्लास्टिकची, ते पुनर्वापरणात किंवा पुनर्वापरात वापर करत नाही आपण. जर थिकनेस जर जाड असेल प्लास्टिकची, तर आपण ते रिसायकल्ड करतो. किंवा काही प्लास्टिक आपण जे काही नॉन रिसायकलेबल आहेत, ते प्लास्टिक काय करतात लोक डायरेक्टली बर्न करणार किंवा हीट करणार. जेणेकरून काय होईल, काही गॅसेस बाहेर पडतात. गॅसेस बाहेर पडले म्हणजे जे काही आपल्याला शरीरावर तर इफेक्ट दाखवणारच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गॅस आपल्या शरीराच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपली बॉडी काय करणार आहे, डायरेक्टली एक्सपोज झालं जर सपोज एखाद्या गॅसेसला, अडॅप्ट करण्याची जर कॅपॅसिटी असेल तर ते काही प्रमाणापर्यंत ते अडॅप्ट करेल. पण जे काही इफेक्ट आहे त्या गॅसचा आपल्या शरीरावर होणारच आहे, जे की हार्मफुलच असेल. जसे की आता पॉलिथिन बॅग्स आहे. एक पॉइंट दिलेला आहे. डिड यू नोटीस दॅट इन ऍक्टिव्हिटी फर्स्ट, काल ऍक्टिव्हिटी दिलेली होती, एक ऍक्टिव्हिटी सांगितलं होतं, जे की ग्रुप 1 ग्रुप 2 मध्ये काय करायचे होते, आपल्याला सेपरेट करायचे होते. ग्रुप 1 मध्ये घेतलं होतं आपण, जे काही व्हेजिटेबल वेस्ट आहे किंवा किचन वेस्ट आहे, ते आपण काय केलं होतं, ग्रुप 1 मध्ये कन्सिडर केलं होतं. पील्स ऑफ व्हेजिटेबल और फ्रूट, ड्राय लीव्स, परत लेफ्ट ओव्हर फूड, जे काही ऑर्गॅनिक आहे. ग्रुप 2 मध्ये काय कन्सिडर केलं होतं आपण, ग्रुप 2 यामध्ये लिहिलं होतं ब्रोकन ग्लास, पॉलिथिन बॅग, परत ॲल्युमिनियम, कंटेनिंग मटेरियल्स किंवा ॲल्युमिनियम पासून बनलेले मटेरियल्स आपण काय केलं होतं, ग्रुप 2 मध्ये कन्सिडर केलं होतं. आणि जे काही किचन वेस्ट आहे त्यामध्ये इकडं प्लास्टिक कन्सिडर करू शकतो. प्लास्टिक्स जे की किचनमधून ॲज अ वेस्ट म्हणून बाय प्रोडक्ट निघतो. आता या ग्रुपमध्ये काय होईल, ग्रुप फर्स्टमध्ये जे काही मटेरियल्स प्रेझेंट आहेत, मेन्शन केलेले दिसत आहेत, ते काय आहेत, बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं होतं फर्स्ट लेक्चरमध्ये, डिकम्पोजर्स, बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. आता ब्रोकन ग्लास आहे, पॉलिथिन बॅग आहे, प्लॅस्टिक्स आहेत, हे काय आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स आहेत. ठीक आहे. त्यामध्ये पॉलिथिन बॅग्स आहे. आपण प्लास्टिक अंडर हा पॉईंट कन्सिडर कशासाठी डिस्कस करत आहोत, हे प्लास्टिक पॉलिथिन जे काही बॅग्स आहेत ते काही दिवसानंतर डिग्रेड झालेले दिसतील की नाही. क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. क्वेश्चन हे तुमच्यासाठी दिलेलं आहे बुकमध्ये. तर ते पॉलिथिन बॅग ॲज इट इज राहील, कारण ते डिग्रेड होणार नाही नॅचरली. तर आपण त्याचा रिसायकल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, रिसायकल करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता आपण प्लास्टिक, प्रत्येक गोष्ट प्लास्टिक पासून बनलेली खूप सारे गोष्टी आहेत, जसे की मटेरियल्स आहे. किंवा एक एक पॉईंट आपण मेन्शन करू, जसे की मेनी थिंग्स किंवा मेनी मटेरियल्स आर मेड फ्रॉम प्लास्टिक. जसे की ज्यामध्ये लाईक पेन फर्स्ट, परत
ब्रशेस, आणखी टॉयज, शूज, जे काही प्लॅस्टिकने बनलेले आहे ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता खूप साऱ्या अशी वस्तू आहेत जे की प्लॅस्टिक पासून बनलेले आहेत. तर इमॅजिन करा आपल्या जर लाईफमध्ये विदाऊट प्लॅस्टिक फ्री जर आपल्याला जर जगायचं असेल तर पॉसिबल आहे का? आर्टिफिशियलच प्लॅस्टिक वापरावं असं काही आहे का? जे काही डिग्रेडेबल प्लास्टिक्स वगैरे अवेलेबल आहेत, डिग्रेडेबल प्लास्टिक्स, यापैकी हे डिग्रेडेबल आहे का? डिग्रेडेबल नाही. खूप वेळ लागते. जर होत असतील डिग्रेड होतील, पण इन्स्टंट होणार नाही. आता इन्स्टंट होत नाही तरी डिग्रेड झालं तरी चालेल म्हणून जर विचार केलो तर लोकसंख्या तर वाढत चाललेलीच आहे. लोकसंख्या वाढत आहे म्हणलं तर आपलं काय जर समजा 2x ने जर पॉप्युलेशन रेट असेल, 2 पटीने जर पॉप्युलेशनचा रेट वाढत असेल, तर त्याच पद्धतीनं त्यापेक्षा हाय स्पीडनं म्हणू शकतो आपण, त्यापेक्षा हाय स्पीडनं काय असेल, वेस्ट फॉर्म होण्याचा रेट असेल. वेस्ट फॉर्मेशन रेट राहील पॉप्युलेशन पेक्षा हाय. ठीक आहे. आता पॉप्युलेशन पेक्षा हाय रेट आहे म्हटलं तर काय होईल, काही काळानंतर काय होईल, सगळीकडेच काय होईल, फक्त आणि फक्त वेस्ट दिसेल जे की प्लॅस्टिक वेस्ट आहे. किंवा तुम्ही काही कधी पाहिलं असाल किंवा जे काही आपली ड्रेनेज असतात, नालीज वगैरे असतात, त्या नालीमध्ये एखाद्या ठिकाणी प्लास्टिक पडलेलं आहे, जेणेकरून ते काय केले, जे काही पाण्याचा प्रवाह आहे पाण्याच्या प्रवाहाला ब्रेक केलाय, जेणेकरून रोडवर काय होणार आहे, ते स्पिल्स ऑन दी रोड्स म्हणू शकतो. ठीक आहे. पसरेल रोडवर, ते काय होईल, पसरेल. आता एक एक पॉइंट आपण लिहून घेऊ. तर डे बाय डे प्लास्टिकचा वापर तर वाढतच चाललेला आहे, लोकसंख्या पण वाढत चाललेली आहे. तर प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. कमी इट मीन्स ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच ठिकाणी प्लास्टिकचा वापर करायला पाहिजे. परत आणखी एक पॉइंट लिहू शकतो, प्लास्टिक्स क्रिएट so many problems in day to day life, like जसे की जर सपोज प्लॅस्टिकला आपण काय केलो, हीट केलो किंवा बर्न केल्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस रिलीज होतात, ते गॅसेस काय करतील, आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करतील. जसे की लाईक आफ्टर बर्निंग दी, लाईक मधले आफ्टर बर्निंग or heating the plastics, releases bad smoke and gases. For example, gases like for example करून gases like dioxin, for example gases like dioxins, dioxins
डायऑक्सिन्स, परत फ्युरन्स, मर्क्युरी, फ्युरन्स, मर्क्युरी. नेक्स्ट आहे पॉलीक्लोरिनेटेड बाय, नेक्स्ट पॉलीक्लोरिनेटेड बाय फिनेल, ETC. जे काही बोर नंतर गॅसेस फॉर्म होतात, डायऑक्सिन, फ्युरन्स, मर्क्युरी अँड पॉलीक्लोरिनेटेड बाय फिनेल्स, इतके सारे गॅसेस रिलीज होतात. आता हे गॅसेस आपल्या शरीरासाठी बेनिफिशियल आहेत का? नाही. दीज गॅसेस प्रोड्यूस, दीज गॅसेस प्रोड्यूस many problems in our health. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, ऑक्सिजन इनहेल करतो अँड CO2 एक्झेल करतो. जे काही CO2 चा वापर कोण करणार? प्लांट्स करतील, जेणेकरून ते काय करतील, फोटोसिंथेसिस परफॉर्म करतील. आता आपण काही वेळेस जे काही आपण कंझ्युम करण्यासाठी फूड वापरतो, ते कंझ्युम करण्यासाठी फूड जे काही वापरतो, तरी आपण ते फूड देखील प्लॅस्टिक बॅग्समध्ये काय करतो, आपण कॅरी करतो. जसे की आता सपोज बाहेरून काहीतरी आपण घेऊन यायचं आहे, आपल्याला घेऊन यायचं आहे, त्या टायमिंगला आपण काय करतो, मोस्टली कॅरी बॅगचा वापर करतो. जर जे काही फूड आहे ते फूड जर गरम असेल, जे काही प्लॅस्टिक आहे, ते प्लॅस्टिक बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स वापरलेले आहेत. सपोज आता एखादी जे काही तुमची प्लॅस्टिक राहील, त्यामध्ये आता मधल्या लेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे फूड. जे काही तुमचं फूड आहे त्या मधल्या लेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. या लेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे फूड, जे काही तुमचं आहे पॅक केलेला प्लॅस्टिकमध्ये. ठीक आहे, इतक्या लेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, पूर्णपणे हॉलो शेपमध्ये. ठीक आहे, पूर्ण कॅरीबॅगचा हे बाहेरचा लेअर जे काही असेल ते कॉन्टॅक्टमध्ये येईल. जर सपोज यापैकी जे काही आता केमिकल्स आहेत, वापरले गेलेले आहेत प्लॅस्टिक प्रिपेअर्ड करते वेळेस, कारण त्याला फ्लेक्झिबल प्लॅस्टिक पाहिजे, हार्ड प्लॅस्टिक पाहिजे, ज्या पद्धतीचा प्लॅस्टिक पाहिजे, जे काही कंपनीचा प्रोडक्ट असेल त्या कंपनीनुसार ते कंपनी काय करेल, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरून त्या प्लॅस्टिकला त्या प्रकारचा आकार देतात. आता ही प्लॅस्टिक जे काही आता आपली फूड कॅरी करण्यासाठी वापरलं होतं, ती प्लॅस्टिकमध्ये कशा प्रकारचे केमिकल्स वापरलेत आपल्याला माहिती नाही. पण आपण ते काय करतो, सपोज त्याच कॅरीमध्ये खूप वेळ जर ठेवलो तर काय होईल, जे काही आता हीट फॉर्ममध्ये हिटेड फूड आहे, ठीक आहे, हिटेड फूड आहे, तर ते काय होईल, मिक्स होतील. इतका जे लेअर आहे जे काही केमिकल्सचा असेल किंवा हार्मफुल केमिकल्स वापरून जे काही बनवलेलं आहे कॅरी बॅग किंवा जे काही प्लास्टिक आहे, त्यामधले कंटेंट काय होतील, फूडमध्ये मिक्स होतील. परत ते काय करणार आपण, जे काही केमिकल्स आहेत, केमिकल्स मिक्स होणार, केमिकल्स मिक्स टू दी इटेबल फूड किंवा इटेबल्स म्हणू शकतो. जे काही केमिकल्स असतील जर फूड सोबत मिक्स जर झाले, परत काय करणार, मिक्स झाल्यानंतर आपल्याला माहिती नाही त्यामध्ये मिक्स झालेत,
पण मिक्स होतातच. मिक्स ज्या टायमिंगला होतील त्या टायमिंगला परत आपण काय करणार, वी एट, जे काही आपण कन्झ्युम केलं सपोज, आता फूड कन्झ्युम केलो, फूड होता जे काही आपला युजफुलच प्रोडक्ट होता, पण मिक्स काय झालं त्यामध्ये, जे काही प्लॅस्टिक प्रिपेअर करते वेळेस केमिकल्स वापरले गेलेत, ते केमिकल्स काय होतील, इनडायरेक्टली फूडमध्ये मिक्स होतील. ते फूड परत आपण काय करणार, कन्झ्युम करणार, जेणेकरून फायनली काय होईल, एखादी डिसीज होईल, जसं की आता लीड्स टू क्रिएटिंग प्रॉब्लेम्स इन आवर हेल्थ करा, क्रिएटिंग प्रॉब्लेम्स इन आवर हेल्थ. ठीक आहे, जेणेकरून काय होईल, परत प्रॉब्लेम येतील. कशामुळे झाले आता, कारण प्लॅस्टिक प्रिपेअर्ड करते वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्यामध्ये वापरलेले आहेत. त्यामुळं जे काही आपले इटेबल्स आहेत मोस्टली कॅरी बॅगमध्ये स्टोअर करू नये. त्यासाठी एक पॉईंट लिहा परत, डू नॉट स्टोअर दी eatables in the plastic bags. ठीक आहे, प्लॅस्टिक बॅगमध्ये जे काही आपले इटेबल्स आहेत ते स्टोअर करू नये. ठीक आहे, जे काही आता सपोज कन्झ्युम केलं जे काही आहे ते हार्मफुल असेलच, क्रिएटिंग प्रॉब्लेम्स इन आवर हेल्थ म्हणू शकता, किंवा हार्मफुल टू आवर हेल्थ. ठीक आहे, आता त्यानंतर आपण परत वेगवेगळे गॅसेस जे काही बाहेर रिलीज होतात आफ्टर बर्निंग नंतर सांगितलं. प्लॅस्टिक, आता यावरून आपण काय सांगू शकतो, बून म्हणू शकतो किंवा कर्स म्हणू शकतो, शाप आहे की वरदान आहे. आता काही ठिकाणी जर पॉझिटिव्ह थिंकिंग जरी विचार केलं तर प्लास्टिकचा वापर म्हणजे जे काही आहे बून आहे असं म्हणू शकतो, पण काही ठिकाणी जर कन्सिडर केलं तर इनडायरेक्टली काय होत आहे, कर्स म्हणू शकतो, शाप आहे म्हणू शकतो. ठीक आहे, तर वापर केलं पाहिजे, पण ज्या ठिकाणी जे काही वापरलंच पाहिजे अशी जर कंडिशन असेल त्या ठिकाणी वापरा, नाही अदरवाईज डिग्रेडेबल मटेरियल्स और डिग्रेडेबल प्लास्टिक्स वापरणं गरजेचं आहे. आता जे काही इथं गॅसेस मेन्शन केलेलं होतं, मर्क्युरी होती, त्यामध्ये डायऑक्सिन होतं, क्लोरिनेटेड फिनिल होता. ते काय करतील, दीज गॅसेस काय कॉज करतील, लीड्स टू कॉज कॅन्सर इन ह्युमन्स. काय कॉज करतील, कॅन्सर कॉज करतील. कॅन्सर म्हणजे काय असते, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल. कॅन्सर म्हणजे काय, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल. जशी की एखादी गाठ तयार झाली, ते गाठ काय होत जाईल, डे बाय डे इन्क्रीज होत जाईल. जे काही प्लास्टिक आपण बर्न करतो, बर्न केल्यानंतर गॅसेस रिलीज होतात, ते गॅसेस काय आहेत, शरीरासाठी हार्मफुल आहेत असे सांगितलं, जेणेकरून काय होईल, ह्युमन्समध्ये कॅन्सर्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, आता गव्हर्नमेंटनं ऑलरेडी काही गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत, ते गाईडलाईन्सचा वापर आपण केलं पाहिजे. कशासाठी, जे काही प्लास्टिक आहे रिसायकलिंगसाठी. गव्हर्नमेंट लेट्स
the government laid down the guidelines for recycling of प्लास्टिक. आता गव्हर्नमेंटने तर रूल्स इश्यू केला की पेपर जे काही प्लास्टिक आहे रिसायकल्ड झालं पाहिजे. ठीक आहे. तर आता प्रत्येक प्लास्टिक तर आपण रिसायकल करू शकत नाही. जितके पॉसिबल आहे तितके तर रिसायकल केलं पाहिजे. ठीक आहे. तर प्लास्टिक देखील रिसायकल आपण करू शकतो. जर हाय क्वालिटीचा प्लास्टिक वापरलेला असेल तर ते काही फूडमध्ये, जेणेकरून आपण जे काही फूड स्टोअर करतो ते मोस्टली प्लॅस्टिकमध्ये स्टोअर तर करायचंच नाही, किंवा फक्त रियूज करू शकतो. रिसायकल म्हणजे रियूज. सपोज अगोदर आपण एखाद्या पदार्थासाठी किंवा जे काही ड्रायड फॉर्ममधला जे काही पदार्थासाठी आपण प्लास्टिक वापरलं होतं तेच प्लास्टिक दुसऱ्या पर्पजसाठी देखील वापरू शकतो, जे की फक्त ड्रायड पर्पजसाठी, वेटेड फॉर्मसाठी ते वापरू नये, किंवा जे काही आपण फूड कन्झ्युम्स करतो ते कन्झ्युम करण्यासाठी वापरू नयेत. काही पॉइंट्स आहेत. शेवटचा एक दिला आहे, व्हॉट कॅन बी वी डू टू मिनिमाइज द यूज ऑफ प्लॅस्टिक अँड डीलिंग विथ गार्बेज. आता प्लॅस्टिकचा वापर करायचं की नाही या बाबतीत आपल्याला पण डिस्कस करायचं आहे. पण शेवटच्या पार्टमध्ये शेवटचा जे काही पार्ट आहे ते आपण प्लॅस्टिकचा वापर कशा पद्धतीने मिनिमाइज करू शकतो आणि कशा पद्धतीने जे काही आहे गार्बेज ते रिड्यूस करू शकतो आपण. तर आपण काल पाहिलं होतं कंपोस्टिंग, ज्यामध्ये आपण काही घेतलं होतं, काही सेपरेट आउट केलं होतं. त्यामध्ये मोस्टली ऑर्गॅनिक वेस्ट वापरलेलं होतं, ज्यामध्ये की आपण प्लास्टिक वापरलो नाहीत. तर प्लास्टिक त्यामध्ये वापरल्यानंतर वी नीड टू यूज मिनिमाइज किंवा मिनिमम यूज द प्लास्टिक, यूज ऑफ प्लास्टिक म्हणू शकतो किंवा यूज द प्लास्टिक म्हणू शकतो. ठीक आहे. परत जसं की आपल्याला आता बाहेर मार्केटमधून काही व्हेजिटेबल्स वगैरे आपल्याला खरेदी करायचे असतील, त्या टायमिंगला स्वतःचं जे काही क्लॉथची बॅग असेल किंवा प्लास्टिक बॅग असेल ते स्वतःचीच कॅरी करा. आपण काय करतो, मोस्टली दुकानामध्ये वगैरे काही घ्यायचं असेल तर प्लास्टिक बॅग द्याच असं आपण मोस्टली प्रिफर करतो. ती प्लास्टिक बॅगचा वापर झाल्यानंतर डिस्पोज आपण प्रॉपरली करत नाही, हे पण टाळले पाहिजे. परत प्लॅस्टिकचा जे काही वापर आहे किंवा प्रॉपर वापर कशा पद्धतीनं करायला पाहिजे, आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या जे काही आपण स्वतः देखील ते वापर केलं पाहिजे. परत आणखी जे काही आपलं आता सपोज प्लॅस्टिक आहे, काही जण काय करतात, किचन वेस्ट किंवा जे काही वेस्ट असेल प्लॅस्टिकमध्ये पॅक करणार, परत बाहेर देतील. त्याशी फेकून दिल्यानंतर काय होईल, जे काही स्ट्रेईंग ॲनिमल्स, जे की भटके ॲनिमल्स असतात, ते येऊन ते प्लॅस्टिकसह जे काही फूड असेल ते कन्झ्युम करणार, जेणेकरून इनडायरेक्टली काय होईल, ते डेथ देखील होतात. तर आणखी एक पॉईंट त्यामध्ये मेन्शन करा. ठीक आहे. आणखी एक पॉईंट त्यामध्ये असं मेन्शन करू, जे काही आता द प्लॅस्टिक containing food thrown away it may consumed by कोण खाणार ते भटके प्राणी किंवा स्ट्रेड ॲनिमल्स, जेणेकरून काय होईल, लीड टू डेथ ऑफ ॲनिमल्स.
ऑल्सो बी हॅपन. ठीक आहे. आता आपण काय करतो, विचार करत नाही, डायरेक्टली काय करणार, जे काही आपला लेफ्ट ओव्हर फूड आहे ते काय करतो, इन्स्टंट थ्रो आउट करतो. जेणेकरून काय होईल, जे काही स्टेअरिंग ॲनिमल्स आहेत ते काय करतात, ते प्लॅस्टिकसह फूडला कन्झ्युम करतील. फूड फूड जे आता ते बाहेर भटकत फिरत आहेत इन द सर्च ऑफ फूड. फूड जे काही आता त्यांना अन्न लागणार आहे, ते अन्नाच्या काय म्हणतो आपण त्याला, अन्न अन्न मिळवण्यासाठी ते भटकत इकडे तिकडे फिरत आहेत. जेणेकरून भेटेल कुठे, ते प्लॅस्टिकमध्ये पॅक फूड भेटेल. ते तर काही असं स्मूथली ओपन करून खाणार नाहीत, ते पूर्णपणे प्लॅस्टिक सहित कन्झ्युम करणार. एक वेळ अशी येईल की खूप सारा प्लॅस्टिक त्यांच्या शरीरामध्ये जमा होईल, जेणेकरून इन फ्युचर त्या तशा ॲनिमल्सची डेथ देखील होऊ शकते. सो तर प्लॅस्टिकचा वापर पुरेपूर केला पाहिजे. परत यूज झाल्यानंतर व्यवस्थित झालं पाहिजे. गार्बेज मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे. जे की युजफुल असतील तर पुनर्वापर त्याला आपण कशा पद्धतीनं करायचं ते पण डिसाईड केलं पाहिजे. जे काही आता प्लॅस्टिकचा वापर आहे ते कशा पद्धतीनं करायचं, किंवा कशा जे काही प्लॅस्टिकचा मॅनेजमेंट आहे कशा पद्धतीनं मिनिमाइज करायचं, अँड कशा पद्धतीनं जे काही गार्बेज आहे ते मॅनेज कशा पद्धतीनं करायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वन बाय वन स्टेप वाईज घेऊ. ठीक आहे. थँक्यू.